किंवा येथे उपकारासाठी नाले गरजा वैकुंठी. म्हणून नारद म्हणे तुम्ही काही करा पण मले संताचं महत्व सांगा. आता देवच कधी संत पद भोगलं नाही, त्याला काय माहिती संताचं महत्व. अमेरिकेचं पोरग भारतामध्ये आलं आणि भारतातला पेपर त्यानं सोडवायला घेतला तर भारतातला निबंध त्याच्या अभ्यासक्रमामध्ये आला. आता भारतातला निबंध म्हणजे गाय या विषयावर तिथं होता. गौ इस विषय पर 10 से 15 पंक्तियां निबंध लिखिए. त्याच्या बापानंच गाय पाहिली नाही तर काय लिहिली आहे. फक्त यानं भारतातल्या पोट्टी संग रो एक नारा ऐकला होता, गौ हमारी माता है, देश धर्म का नाता है. आणि म्हणून यानं त्या पुऱ्या पेजवर तेवढंच लिहिलं. आपला मोबाईल नंबर टाकला आणि एक रिक्वेस्ट केली, गुरुजी जेही कोणी तुम्ही तपासणारी असाल पेपर, तुम्हाला साष्टांग दंडवत. मी अभ्यास केले नाही, मी अमेरिकेचा हो, मला गाय माहित नाही, फक्त एवढं माहित आहे, गौ हमारी माता है, हमको कुछ नहीं आता है. एवढंच लिहिलं त्यानं. म्हणजे मला काही येत नाही बा, गाय आमची माता आहे, जर होत असेल तर मला नंबर देऊन द्या, म्हणजे निबंधाचे माझे मार्क्स मला देऊन द्या. पण जो पेपर तपासणारा होता तोही काही टेबला खालून भरून लागला नव्हता, इमानदारीनं कष्ट करून मास्तर लागला होता, तो हुशार होता. मग त्यानं त्याचा नंबर घेतला आणि त्याच्या व्हॉट्सअपवर मेसेज सेंड केला, बेटा गौ हमारी माता है, तुमको कुछ नहीं आता है, बैल हमारा बाप है, नंबर देना पाप है. त्यांना सांगितलं का बैल आमचा बाप आहे बा, नंबर देणं पाप आहे. असं फुकट काही आम्हाला कोणी नंबर देत नसतो आम्ही. म्हणजे एखादा परप्रांतातला माणूस भारतात यावा आणि भारतातल्या एखाद्या वस्तूविषयी त्याला विचारावं, त्याला काय बोलता येईल, काही बोलता येणार नाही. गजानन महाराजांविषयी बोलण्याकरिता महाराजांचं चरित्र माहीत लागल. तुकोबाराच्या अभंगावर बोलण्याकरता तुकोबाराच्या अभंगाचा अभ्यास लागल. महाराज ज्ञानेश्वरीवर बोलण्याकरता ओव्या वाचाव्या लागेल, पारायण करावं लागेल. असं कधीच हाती घेतली नाही एखादी गडी बसला टेरिंगवर धडकून देईन तो एखाद्याने. स्वतः तर मरणच मरण पण दुसऱ्याचा जीव घेऊन टाकन. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं मला संत महत्व माहित नाही, पण मी सांगतो तुम्ही एका रस्त्यानं जा, तिथं तुम्हाला एक नालीतला किडा दिसेल, तो तुम्हाला संत महत्व सांगेल. आता देव बोलले म्हणजे काय, भाऊ बोलले. देवाचं वाक्य, राजा बोलेंदोल आले, निघाले नारद त्या रस्त्यानं भजन करत. एका घाण पाण्याच्या नालीमध्ये किडा तडफडत होता, म्हणजे खेळत होता. नारद खाली बसले म्हणे, ए किड्या संतांचं महत्व सांग. नारदाचे शब्द ऐकल्याबरोबर किडा तडफड झाला आणि एका क्षणामध्ये मरण पावला. नारद म्हणे कठीण काम झालं, ज्याला विचारायचं तर तो तर जीव सोडून दिला, पुन्हा वापस गेले. देवा किडा मेला. आता त्याच रस्त्यानं जा नारदजी पुन्हा. आता तुम्हाला एका काट्याच्या झाडावर म्हणजे काट्यावर सरडा दिसल, तुम्ही त्याला विचारा. देव मनात म्हणे याच्याजवळशी माणसं सरले का काय, किड्याले विचार सरड्या, तरी काही हरकत नाही, कुठल्याच प्रकारची हे करायची नाही. निघाले. सरडे आपला बसला होता काट्यावर. नारदाने विचार, सरडे दादा संतांचं महत्व सांगा. असं म्हटल्याबरोबर सरड्यानं अशी मान हलवली, डोळे पांढरे केले, काट्यावरून पडला, थोईने जीव सोडून दिला. नारद म्हणे हेही गेलं, आता अजून वापस आले. देवा तोही गेला, आता त्याच रस्त्यानं जा. आता कोण आहे, आंब्याच्या झाडावर पोपट बसला असं. नारद म्हणे कोण, माणसं नाही का जगात? अरे माणसं आहे पण ते सारखं सांगत नाही, म्हणून आता तुला जा, मी सांगतो, हा पोपटाला विचार. मग पोपटाला विचारलं, पोपटा संतांच्या संगतीचं महत्व सांग. पोपटाने विचारानं तोच फाडली, नारदाकडे पाहिलं, डोळे पांढरे केले, डांगीहून खाली पडला, फांदीहून त्याने जीव सोडला. नारद म्हणे ह्या माणूस काय माझ्या हातून काय पाप करून घेऊन आला, याचा जीव त्याचा जीव. परत आले, आता जात नाही मी, आता मला सांगूही नको, मी जातही नाही. देव म्हणे बस शेवटचा चान्स. आता कोणाला विचारू? पुढच्या गावामध्ये जा, तिथं एका राजाला 15 वर्षानंतर नवसाने पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं, त्याला विचार. नारद म्हणे कोण, माझ्या जीव वरता आला काय? सड्या मेला तर नातेवाईकांना केस नाही टाकली, पोपट मेला तर कोणीच बोललं नाही, किडा मेला तर कोणी बोललं नाही. राजाचं का पोरग मेलं तर माया फोटो भीतीवर लागल्याशिवाय राहत नाही, माय दशक्रिया तुले करा लागल, मी जात नाही. अरे देव म्हणाले एका चक्रात बिमारी बसत नाही. संत काय एका चक्रात समजतील? नारदजी जा पुन्हा. नारदजी गेले, पण नारदाच्या मनात एकच आहे, वापस येणं शक्य नाही. धगधग सुरूच आहे, काय होते न काही नाही. जसा पाय टाकला तर ह्या आनंदी आनंद. जसं नारद दिसले राजाला, राजा तो उड्यास मारू लागला. महाराज अहो भाग्य माझ्या पोराचं, माझ्या पोराच्या नामकरणाच्या विधीला आपल्यासारखे महात्मे आले, माझ्या लेकराला मांडीवर घ्या, त्याचं जीवन उजळून जाईल. नारद म्हणे मय पहा पहिले, त्याचं तर उजड ना, पण मय कठीण काम आहे. आणि मग राजानंच विचारलं, तुम्ही असे शंकेत का दिसता, असे फ्रेश राहणार? नारद म्हणे फ्रेश कसा राहू,
वरतून जेवण आहे आणि खालून गुद्दा आहे, फ्रेश राहू तरी कसा. मला तर माझी भीती आहे का पुढं होते का नाही काय. शेवटी राजा म्हणाला माझ्या लेकराला थोडं मांडीवर घ्या महाराज, तुमचा स्पर्श होऊ द्या. नारद म्हणे त्याच्यासाठी चालू मी तिथून. हाती घेतलं आणि घट्ट डोळे लावले नारदाला. नारदाला वाटलं तलवार काढली राजानं, उडवलंय मान तर बंद डोळ्यात काही माहीत पडणार नाही. डोळे उघडे ठेवून का तलवार दिसली तर अर्धा तसाच मरतो मी तलवार तिथल्या. डोळे मिटून काही करवा. मग काही लोक डोळे लावून घेते, मारकाची वेदे का काही घे. नारदानी लेकराला जवळ घेतलं, त्याच्या कानाजवळ गेली आणि याला एकच शब्द विचारला, बाळा संत संगतीचं महत्व सांग. एवढंच बोलले, घट्ट डोळे मिटले. चमत्कार असा झाला, ते 12 दिवसाचं लेकरू नारदाशी बोललं आणि सांगितलं, महाराज 3 जन्म झाले तुमच्या दर्शनाने मी इथपर्यंत पोचलो. पहिले मी नालीतला किडा होतो, तुमचं दर्शन झालं, जन्म पलटला, सरडा झालो. पुन्हा दर्शन झालं, जन्म पलटला, झाडावरचा पक्षी झालो. पुन्हा दर्शन झालं, जन्म पलटला, एका राज दरबारात राजाचा पोरगा म्हणालो. याच्यापेक्षा संताच्या दर्शनाचं कोणतं महत्व सांगावं तुम्हाला. म्हणजे जन्माची फार मोठी पलटणी ज्याच्या कृपेने होते ते संताचं दर्शन आहे. म्हणून संत काय बोलले, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. म्हणजे जन्माचीही जर सोडबान करणारा देव जरी असला, देवानं लिहिलेलं प्रारब्धामध्ये अक्षर कोणी पुसू शकत नाही, पण संतांना जर मध्यस्थी केली तर माणसाच्या प्रारब्धात त्या रेषा सुद्धा बदलवण्याची संतांमध्ये ताकद आहे. भगवान परमात्म्याने 2च निर्माण केले, पुरुष आणि स्त्री. याच्यात बदल देवही करू शकत नाही, पण ते ज्ञानोबारांनी करून दाखवलं. स्त्रीचा तो केला पुरुष, भगवान से भगवान बड़े कह गए संत सृजान. पुल बांधे रघुवर चढ़े कूद गए हनुमान. रामाला लंकेत जाण्याकरता दगड टाकून पूल बांधा लागला, पण मारुतीला एक छलांग मारली लंकेत आणि दुसऱ्या छलांग मध्ये रिटर्न. म्हणजे या जगामध्ये देवापेक्षा श्रेष्ठत्व जर असेल, गुरु हा संत कोडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा, न पाहता दिसेती लोके साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. हे लोक कसे आहे, फकीर लोक आहे, पण फकीराले काही कोणाचं घेणं देणं नसते. म्हणून तर देव काहून घाबरते तर साधूला, कारण देवाला सगळं ऐश्वर्य पाहिजे. या लोकांनी सगळं सोडून जाडोनी संसार बैसलो अंगणी, किंवा देवासाठी घेऊनी जोगा अवघा भोग त्याची येला, अवघा भोग त्याची येला, अवघा भोग त्याची येला. देवासाठी घेऊनी जोगा अवघा भोग त्याची येला, अवघा भोग त्याची येला, अवघा देवासाठी घेऊनी जोगा अवघा भोग त्याची येला, अवघा भोग त्याची येला, अवघा भोग त्याची येला. वैष्णवांची कीर्ती गायली पुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 जणांनी साधूची सुद्धा कीर्ती वाखाणली, पण जसं देवाचं वर्णन करता येणं शक्य नाही तसं संतांचंही वर्णन करता येणं शक्य नाही. महाराज म्हणतात किती मोठा असू दे आणि कनो हे माझे मना आणि हो का पंडित शहाणा. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांचं जे महत्व आहे, त्यांचा जो महिमा आहे अतिशय दुर्गम आहे. एखादा आपल्या शब्द पांडित्याने विद्वत्तेने जर वर्णन करण्याचा प्रयत्न करेल तर तुकोबाराय म्हणतात अशा शब्द पंडिताचं इथं काम नाही. अभंगाच्या पहिले महिमा
अवस्थेविषयी फार मोठं कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. जेत शंभूचे तपन पुरे. ज्ञानोबा माता शंकराची तपश्चर्या कमी झाली आणि लक्ष्मीचं ऐश्वर्य कमी पडलं. तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. किंवा हरिपाठातलं प्रसिद्ध प्रमाण पहा. तेथील प्रमाण नेनवे दासी, ते जीव जंतुसी केवीकडे. ज्ञानदेव फाळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केलासे जाणीवनी भगवंते जाणीवनी. हे जमत नाही तिथं. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, म्हणून त्यानंही स्तुती केली. संतच ज्ञानोबारायचा कोण? ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. जसं काही माणसांचं वर्णन करताना एकदम तुम्ही त्याला चांगलं म्हणू शकत नाही, ते एकदम बेकार म्हणू शकत नाही. असे मेंढावर असते काही काही माणसं. म्हणजे सिजनेबल चांगली नाही तिथे. सप्ताह असला तर एकदम देव होऊन जाते. अजिबात काही बोलणार नाही, काही कोणासंग भांडणार नाही, घरी बायकोले त्रास देणार नाही. म्हणजे सप्त्यापुरते सांगून आलो मी. आणि काला झाला का त्याईचा नागोबा डोलणं सुरू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे यांना तुम्ही एकदम फुल चांगलंही म्हणू शकत नाही, तर फुल बेकार म्हणू शकत नाही. जास्तच नास्तिक म्हणाव तर भागवतातही दिसते. जास्तच बेकार म्हणाव तर दिंडीतही असते टाळ घेऊन. जास्तच भांडणं लावणारा म्हणा तर उपासही करते, कधी कधी कीर्तनातही उभा दिसते, कधी कधी समोरही बसताना दिसते. बरं जास्तच चांगला म्हणावं तर काला झाल्यावर तिकडेही दिसते. म्हणजे जिथं नाही दिसायला पाहिजे तिथं. मग शेवटी मग तो काय म्हणते, बाबा हे तर सप्त्यातलं वय का, हे तर इथं दिसून आलं. मग दुसरा म्हणते, जाऊ दे बा, त्याच्याविषयी काही बोलू नको, आपल्याला काही त्याच्याविषयी बोलायचं नाही. म्हणजे त्याला चांगलंही म्हटलं तरी कन्फ्युजच आहे आणि बेकार म्हटलं तरी कन्फ्यूज आहे. देवाला तुम्ही एकदम सगुणातही नेऊ शकत नाही, तर निर्गुणात नेऊ शकत नाही. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्यः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. ज्ञानोबारांना जर आपलं गजानन महाराजांना जर तुम्ही अवलई म्हणाल तर अवलई म्हणजे काय? विधेयी या शब्दाची व्याख्या काय? गजानन महाराज अवली आहे समजा, विधेयी. आता रिअल कंडिशन मध्ये हल्लीच्या युगामध्ये लोक अवलई कोणाला म्हणते? ज्याचा शंभूर नाकातून बाहेर येते, जो लाय दोन्ही साईडनं पडते, जो कसाय चालते रस्त्यानं, जो कुठेही बसते, त्याला अवलई म्हणता येते काय? त्याला विधेयी म्हणता येते काय? विधेयी या शब्दाचा अर्थ 9व्या अध्यायातले श्लोकाला जुळा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. तुकोबाराचे प्रमाण पहा. हसोय सकोठे आठवत नाही, हसोय सकोठे आठवत नाही.
दीपस्तत्र न मुह्यती मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा. हे खरं वर्णन आहे. हे लोक कसे संत महात्मे वाढल्या नारळासारखे, बिलकुल फोडलं का डौल बाजून आतलं खोबरं बाजून. पण आपण म्हणजे कसे आहे, आपण म्हणजे मी धरून आपण म्हणजे ओलं नारळ आहे. एक तर लवकर फुटत नाही आणि फळांत सारखं कधी फुटत नाही. कधी तिरप फुटन, कधी मंदातून फुटन, कधी आडवं फुटन आणि फुटल्यावर एकदम खोबरं सोडत नाही. असं ते चिपकून असते. असे बरेच खोबरे आहे म्हणजे ते चिपकलेच आहे अजूनही. मग त्याईले काळासाठी कधी पेचकच घ्या, शेवटी पेचकट तिथचा निसटते हातालेच लागते. कधी चम्मच घ्या, चम्मच वागते पण खोबरं निघत नाही. अशा खोबरेनं लय जण वाकवले पण ते काही तिथून निघाले नाही. बरं काळा नाही तर मग सारखं निघत नाही. एवढुले त्याचे तुकडे निघते. चला पुढे. आपलं जीवन म्हणजे माकोड्यासारखं पहा. एखाद्या टाइमला विचू परवडला डसणं, बिचारा दर्शन देते आणि कायमची आठवण करून चालला जाते. बस पुन्हा नाही जन्म यमाची यातना. म्हणजे डबल त्याचं नाव जरी घेतलं तर बिलकुल डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. पण माकोडे खतरनाक आहे. जेव्हाही तुमच्या पायाला डसतात ते कसे, त्यांची डसण्याची जी सिस्टीम आहे ती जरा अलग आहे. तुम्ही किती वळात येईल ते पाय सोडत नाही. प्राण जाई प्रवचन न जाई, कारण ते परंपरा आहे त्याची. मेलं तर चालन पण पाय सोडत नाही. शेवटी मुंडकं तुटणं कबूल आहे त्याला, पण पाय सोडाले. मी माकोड्यांचं सांगून राहिलो. असे घरी लाता खाईन पण परमार्थात ते येणार नाही. म्हणून संतांनी वर्णन केलं का पहा, जीव तशा ज्या दिवशी आपल्या जीवनातून निघून जाते. पुन्हा ज्ञानेश्वरीतली ओवी पहा. जै विषय रांदली रस सोय जेवणारा ठाऊकची होय तै तो ताटची साठवी जाय जयापरी तैसे संसाराया समजता जाणीची अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. अवलाई म्हणा तर महाराजांनी ब्रह्मगिरीचा अभ्यास घेतला. गीतेचा श्लोक म्हणता म्हणता महाराजांनी चुकलेला श्लोक म्हणून दाखवला. गजानन महाराजांनी कधी गीता वाचली असेल तर विचार करतो म्हटलं तर या लोकांना गीता वाचायचं काय काम आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगले पेटविले त्या अग्नी वाचून चिलमी. म्हणून जे नाटक करणारे लोक असतात त्याईनं या भानगडीत पडू नये. महाराजांनी अंगाडबी न घेता चिलम पेटून दाखवली. आपल्याला तर बिडी पेटवाले पंखा बंद करायला लागते. आपलं त्याच्याशिवाय बजेट बसत नाही. म्हणून मी कशा करता बोलतो का संतत्व हे अंगी येण्याकरता कुठल्या प्रकारचे क्लास नाही, कुठल्या प्रकारची ट्युशन नाही, ते पदवी नाही, तर ते एक प्रकारची अवस्था आहे. आणि ते तोपर्यंत जीवनात बांधल्या जात नाही जोपर्यंत महाराज म्हणतात देहाचं आसक्ती कमी होत नाही. अशा संतांचं वर्णन करताना सामान्य वाणी पूर्णाने काय वानू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. मग तुकोबाराय म्हणतात बरं एखादा कलियुगामध्ये जर सोंग करत असेल तर मग एखादा संताचं सोंग करत असेल, एखादा देवाचंच नाटक करत असेल, कीर्तन केलं म्हणजे तुकोबाराय होत नाही, चमत्कार केले म्हणजे गजानन महाराज होत नाही. एक लक्षात ठेवा. केवळ नाटक केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होता आलं तर काही हरकत नाही. पण महाराजांनी जो आदर्श उभ्या महाराष्ट्राला दिला तेवढा जरी या तरुणांनी जपला तरी शिवबाची जयंती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढा जरी आदर्श जपला तरी बस. 19 फेब्रुवारीला आपले लोक ज्या वेळेला शिवबांची रॅली काढतात त्यावेळेला थोडं दुःख वाटते. अर्धे तरुण पोरं दारू पिऊन असते महाराज. आपण रॅली काढतो महाराजांची. ज्या छत्रपती शिवबांनी अख्खं आयुष्य महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्यासाठी पूर बर्बाद केलं, त्यांच्या रॅलीमध्ये हे अशी विचित्रपणा. म्हणून बाकीचे लोक आपल्या धर्मावर बोट ठेवते. कारण आपण जागा देणारे लोक आहे ना. आपले लोक एकच म्हणतात काही सांगू नका, तुम्ही मार धर्माचा आवांता, पण व्यसन करू करू तुम्ही छत्रपती शिवरायांचा जय जयकार करता. हे शोभत नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात ठेवा, धर्म काही फार मोठं उदंडवाद करण्याची मस्ती करण्याची एक जागा नाही. धर्मम यो बाधते धर्मः स धर्म कुर्याण यत्नतः यतो धर्मः ततो जयः यतो धर्मः ततो अभ्युदयः. एखादा माणूस नकल करत असेल तर तो शेवटपर्यंत टिकू शकत नाही. गाढवाने जरी वाघाचं कातड पांघरलं तरी तो वाघ होत नसते. तसं तुकोबाराय 2 दृष्टांत देतात. एखादी गाय किंवा म्हैस भरमसाठ दूध देत असेल तर तिला कामधेनू म्हणता येणार नाही. उदाहरण दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. God
द्यावा मग एखादे आम्हाला बाह्य रंगाने दिसले संतासारखे तर मग वाडे खल बहु चोर जुवारा जे लंपट परधन परदारा मानव मात पीतु नहीं देवा साधु सन करवा वही सेवा जिनके यह आचरण भवानी ते जानहु निशिचर सब प्राणी तेची संत तेची संतन ज्यांचा हेत विठ्ठली हे संतांचे प्रमाण आहे म्हणून असा एखादा जर दिसला मग आम्ही ओळखाव कसं आता हे काही ओळखू येणं शक्य आहे का महाराज संत काय काय असं काही रस्त्यानं आता शैले शैले न माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने सगळ्या वनात चंदन नसते जंगल संत पण एकदम ओरिजिनल जर चंदन लागत असेल तर मलयागिरी लागतो मलयागिरीच्या चंदन धूप तुला लाविला स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा मस्त आता कोणी हे काय काय भेटत नाही एवढे मोठे मोबाईल आहे लाखो रुपयाचे पण कोण लावते हे नाही नाही अजूनही रस तोच आहे महाराज या भजने या गाण्यामधला भाव अजूनही तसाच आहे तुम्ही पहा नाही जुने भावगीत आणि भक्तिगीत पहा घन श्याम सुंदरा असं वाटलं खरोखर सकाळ झाली उठी श्रीराम प्रभात झाली पूर्व दिशा उघडली उभी दारी कलश दुधाचा कौसल्या माऊली उठी श्रीराम उठी उठी बारेश्वरा मस्त सकाळचं हे सगळं आता ते पण झालं तर कसं आहे काकडा बिकडा बिचारा कुठं कुठं राहते तर तेवढं ऐकायला येतात शब्द हे महत्वाचे म्हणून एक लक्षात ठेवा महाराज म्हणतात एखाद्याने नकल केली सगळे जंगल असतील पण चंदन सगळे जंगलात नाही शैले शैले न माणिक्यम पर्वत खूप असतील पण माणिक सगळ्या पर्वतावर नसतो मौक्तिक्यम न गजे गजे सगळ्या हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नसतो आणि महाराज म्हणतात प्रत्येक जंगलामध्ये तुम्हाला सिंह भेटणार नाही सिंहो की नहीं लेंडिया लालो की नहीं बोरिया हंसो की नहीं पात सिंहो की नहीं लेंडिया साधू न चले जमात असे काय साधू रस्त्यानं थोडी पडले विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे भक्ती ते कठीण सोडावरील कोडी निवडी तो बडी विरळा शुर म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये हजारात एखादा येतो ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकलाची पैसे म्हणून तुकोबारा म्हणतात एखादी गाय म्हैस खूप दूध देत असेल भरमसाठ तिला कामधेनू म्हणू नये कामधेनू कशी असते त्या गायीच्या जवळ जरी बसला आणि कामना केली तरी तुमच्या पूर्ण करते तिला कामधेनू म्हणतात कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविसी किंवा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा कल्पतरूचं झाड म्हणजे काय बेश्रमचं झाड आहे काय नुसतं कल्पवृक्षाच्या खाली बसा तुम्ही काहीच म्हणू नका फक्त कल्पना करा महाराज मंडळी सांगतात नेहमी उन्हाळ्याचे दिवस होते घरी जाता जाता ऊन लागत होती म्हणून झाडाखाली बसला त्याला माहित नाही झाड कल्पवृक्षाचं आहे बसता बसता त्याला तहान लागली तो म्हणे पाणी असतं जमलं असतं आला माठ पाण्याचा थंडगार पाणी पिला मग म्हणे भूकही लागली आता 4-5 जण घरी झाले खाले असतं तर बरं झालं असतं बाजारातून आपण काहीच नाही घेतलं नुसती कल्पना केली पूर्णाच्या पोळीचं ताट चाल घे दूध तुपासहित पुढं डायरेक्ट पूर्णाची पोळी खाल्ली पाणी पिला मग म्हणे आता थोडीशी गुरमी आल्यासारखी आली तर झोपाव कुठं खाली तर गादी नाही असती चादर तर बरं झालं घे गादी घे तक्क्यासहित घे बिलकुल आता एवढं झाल्यावर माणसाच्या मनात शंका नाही काय तो म्हणे मी जे जे बोलून आलो ते होऊन आलो इथं भूत तर नसन कल्पवृक्ष होता आला भूत खाईन तर नाही खाऊ नाही टाकलं मोकळं हे गेला याले म्हणते कल्पवृक्ष पण संत त्याच्यापेक्षा आहे या संताचे या संताचे कल्पतरुणी तुने कल्पतरुणी तुने परिसा परिसा गाद दे परिसा परिसा गाद दे
इष्टमित्र सोय रे. म्हणून गजानन महाराजांनी जिलले ते दान आहे. बाया दिंडीमध्ये भजन म्हणतात, असेच वैभव दिले गजानन बाबाने. म्हणते ना तुमच्याकडे भजन, त्याच्या आधी काय थोडंसं सांगा फक्त, मला माहित नाही. तुम्ही सांगत नाही, मला माहित आहे. पण महिला मंडळींचे भजन मला खूप आवडते, म्हणजे बरोबर जोडते. त्या जोडणारी बाई भेटली नाही मला अजून. बरं हे भजन जोडते कोण हेही मला माहित नाही अजून, पण परफेक्ट त्याचे यमक जोडते. एका बाईनं जो भजन जोडलं महाराज, सोन्याची पालखी घोंगरू बांधलं तिला ग, ज्ञानेश्वर माऊली चालली पंढरपुरा ग. आता बरोबर नाही का त्याचं? अगदी बरोबर आहे. पण ते सोन्याची पालखी घुंगरू कसं जोडलं असं? बरोबर यमक जोडलं. ना निंबू ना नारळ ना कापूर पाहिजे, देवासाठी माणसात भाव पाहिजे. काय जोडते बिचाऱ्या, कठीण काम आहे. म्हणून जोडजाव करावं ते ना. घेतला मोबाईल दाबली त्याची बटन, विठ्ठला तुझ्या नंबर कधी भेटन. म्हणजे शब्द काही जरी असले तरी बरोबर जोडतात. जसे आता मी बुलाबाईचे गाणे सांगत असतो, तेही बरोबर जोडलेलेच आहे. त्याचं काही शास्त्र नाही की ते काय अभंग आहे का ग्रंथ आहे, तो काहीच नाही, पण जोडले बरोबर. बरोबर पहिली गपुंजाबाई देव देव सहा दिला खंडोबा आपे दो बदाबाई, काय देव असं बरोबर आहे त्याच्यामध्ये. पण हे सगळं जोडलेलं जरी असलं, मला एक सांगा, बाकीच्या वाईट गाण्यावर नाचण्यापेक्षा या गाण्यावर नाचलं तर काही वाईट नाही, कारण शेवटी देवाचं नाव आहे. तरणा भाग्यवंत आणि नटे. आता काही लोक विरोध करत असन तो त्याच्या बुद्धीचा भाग आहे, पण काही फालतू बडबड करण्यापेक्षा जर देवाचे दोन शब्द कानावर येत असन आणि त्याने जर माणूस आनंदित होत असेल तर याच्यात पाप दुसरं कोणतं आहे महाराज. म्हणून एखादा व्यक्ती नाटक करून संताचं सोंग घेत असेल तर तुकोबाराय म्हणतात, अतिशय दूध देणारी गाय कधी काम देणं होत नसते. बहु दुधड जरी खूप दुधड आहे गाय म्हैस, तरी काय होईल कामधेनू. आणि असं संतत्व जीवनात अंगीकार करण्याकरता एक उदाहरण दिलं तुकोबारायने. कोणी म्हणतात का नाही हे आम्ही करू शकतो, हे तर आम्हालाही जमलं असतं. एक लक्षात ठेवा, ड्रायव्हरच्या सीटवर बसून गाडी चालवणं कठीण आहे, पण बाकीचे जे मागं बसणारे असतात ते फालतू ड्रायव्हरले दुखणे देते. पाहिजो सायकल आहे पुढं, पाहिजो माणूस आहे पुढं, पाहिजो म्हैस आहे पुढं, पाहिजो आरामानं घेतो. बरं झालं ड्रायव्हर गरीब असते म्हणून त्यानं जर म्हटलं चल मी मागं बसतो, चल बस बरं तू इथं. तेवढं ताकद आहे पाहिजे मग गाडी चालवायची. म्हणजे कधी कधी काय होते तर काय हे असं तर 2 तास आम्ही केलं असतं. हो हे काय इकडले तिकडल्या गोष्टी सांगल्या तुमची, म्हणजे तू पान फेटा मी खाली बसतो. माय काय अडलाय? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंशा. वारकरी संप्रदाय कधी फोचट गोष्टी सांगत नाही. अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. एका गुरुजींनी शाळेमध्ये विंचू शिकवला, फाड्यावर काढला. विज्ञानाच्या प्रयोगामध्ये विंचू असा असतो तसा असतो, त्याला नांगी असते आणि त्याला काटा असतो, तो मारल्यावर भरपूर वेदना होतात. एकदा काटा बसला का डबल काही कोणत्या देवाचे दर्शन घेण्याची इच्छा राहत नाही. याला विंचू म्हणतात. सगळ्या पोट्टेनं टाळ्या वाजवल्या, ज्याईनं कधी मुंगी पाहिली नव्हती. सगळे श्रीमंताचे, पण एक शेतकऱ्याचं पोरग होतं, त्यानं ऑलरेडी 2-3 वेळेला विंचूचा प्रसाद घेऊन चुकला होता. त्यानं नाही वाजवल्या टाळ्या. उलट त्यानं गुरुजीला प्रश्न केला, गुरुजी हा जो तुम्ही प्राणी आज शिकवला हा कोणता आहे? म्हणे विंचू आहे. काय चवून शिकवलं? म्हणे बापा पुस्तकं एवढे मोठे काय काढले शिक्षण मंडळानं, तुम्ही कधी याची भेट घेतली काय? गुरुजी म्हणे अरे मी कशाला भेट घेईन, मला ड्युटीन घर हेच तर सुधत नाही. मग एक काम करा, पुढच्या रविवारी माझ्यासोबत वावरात चला, माझे बाबा गव्हाला पाणी देते. असे कितीतरी हे प्राणी माझ्या वावरामध्ये निघतात. मास्तर म्हणे अभिपत त्याचा माया काय संबंध? गुरुजी मी एक विंचू तुमच्या हातावर देईन. गुरुजी म्हणे त्यानं काय होईल? पोट्ट म्हणे इथून पुढं रिटायर होईपर्यंत जेव्हाही तुम्ही विंचू शिकवान तर तुम्हाला पुस्तक उघडायची गरज राहणार नाही. जेव्हा तुम्ही विंचू शिकवान तेव्हा तुम्हाला दणका आठवल्याशिवाय राहणार नाही. तसं दुसऱ्याच्या पदाला हिनवल्यापेक्षा पहिले ते पद भोगलं पाहिजे. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण. तरीचा महिमा येईल कडो, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. तरीचा महिमा
Hare